नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या YouTube चॅनलवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत इंग्लिशचा एक इम्पॉर्टंट टॉपिक सेंटेन्स कनेक्टर्स. सेंटेन्स कनेक्टर्स काय आहेत? तर व्हॉट इज सेंटेन्स कनेक्टर? हाऊ टू यूज सेंटेन्स कनेक्टर्स? टाइप्स विथ यूज ऑफ कनेक्टर्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 3 गोष्टी कव्हर करणार आहोत आणि त्याचसोबतच IBPS आणि बँकिंगच्या ज्या काही एक्झाम होतात तर त्यामध्ये एक्झाम्पल्स किंवा त्यामध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारचे येतात हेही आपण कव्हर करणार आहोत. व्हॉट इज सेंटेन्स कनेक्टर? तर सेंटेन्स कनेक्टर काय आहे? तर मराठीमध्ये जर आपण बघितलं तर जर तर, नाही तर, तरी सुद्धा अशा प्रकारे, असं असलं तरी हे जे वर्ड्स आहेत ते कनेक्टर्स आहेत. दोन वाक्यांना जोडणारी जे शब्द आहेत ते. हाऊ टू यूज सेंटेन्स कनेक्टर. आता जर तर आपण घेतलं, जर मी शाळेत गेलो तरच मी पास होईन. ठीक आहे, जर मी इंटरव्ह्यू दिला तरच मला जॉब मिळेल. या प्रकारचे जे आहेत एक्झाम्पल्स यामध्ये जर तरचा वापर केला आहे. नाही तर, तरी सुद्धा, हे सुद्धा सेंटेन्स कनेक्टर आपण अशाच प्रकारे वापरतो. हे मराठीमधून झालं. आज आपण जे बघणार आहोत ते इंग्लिश मधले जे कनेक्टर्स आहेत तर त्यांचे टाइप्स काय आहेत आणि टाइप्स विथ यूज म्हणजे अशा प्रकारचे टाइप्स मधले वर्ड्स कोणकोणते आहेत आणि त्यांचे यूज कसे आहेत. तर त्याच्यासाठी आपण एक एक एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थितपणे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही मधून आपल्याला समजून व्यवस्थितपणे लक्षात राहतील. तर पहिला प्रकार आहे कॉज अँड इफेक्ट कनेक्टर्स. कॉज आणि इफेक्ट म्हणजे काय? काही ना काहीतरी कारण आहे आणि त्या कारणाचा किंवा त्या क्रियेचा परिणाम अशा प्रकारे कनेक्टर जे आहेत. तर पहिला आहे बिकॉज. बिकॉज तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण. कारण की these passengers, आता त्याचं एक्झाम्पल बघूयात. these passengers could not travel by train despite buying tickets because of being waitlisted according to an RTI responses. बाकीचं सेंटेन्स आहे ते सप्लिमेंटरी आहे. हे मी तुम्हाला द हिंदू न्यूजपेपर मधून एक्झाम्पल का देते कारण अशाच प्रकारे आपल्याला एक्झाम्पल्स छोटी छोटी वाक्य न येता भली मोठी वाक्य येतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कनेक्टर्स वापरायचे आहेत. म्हणजे एक सेंटेन्स वाचताना आपण ज्या पद्धतीने ते सेंटेन्स वाचतोय त्याच प्रकारे त्याचा जो कनेक्टर आहे तो आपल्याला ऑप्शन मध्ये निवडायचा आहे. दिस पॅसेंजर्स कुड नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन. हे पॅसेंजर्स ट्रेन मधून ट्रॅव्हल करू शकत नाही डिस्पाइट बाईंग तिकीट्स, जरी त्यांच्याकडे तिकीट असलं. बिकॉज ऑफ बिईंग वेटलिस्टेड. बिकॉज ऑफ कारण की बिईंग वेटलिस्टेड कारण ते वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. अकॉर्डिंग टू अन RTI रिस्पॉन्सेस. बिकॉज कळलं. सो दॅट the court decided to publish the notice in the newspaper so that the convicts would not take the plea of ignorance and the case would go ahead. So that त्यामुळेच the court decided to publish. कोर्टने असं डिसाइड केलं की जी नोटीस आहे ती न्यूजपेपर मध्ये द्यावी. सो दॅट त्यामुळे कन्व्हिक्ट जे आहेत, आरोपी जे आहेत, वुड नॉट टेक द प्ली इग्नोरन्स. आपलं जे याचिकेचं इग्नोरन्स ते करू शकत नाही अँड द केस वुड गो अहेड आणि केस पुढे चालत राहील. दस पण त्याचप्रमाणे आहे. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाज प्रपोजल फॉर इंट्रोड्युसिंग रिमोट voting machines seeks to extend voting facilities to such migrant workers who find difficult to travel to their native place to vote. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय इंट्रोड्यूस केलंय तर रिमोट वोटिंग मशीन इंट्रोड्यूस केले आहेत. कशासाठी? तर जे मायग्रंट वर्कर्स आहेत तर त्यांना ते वोटिंग करता यावं. दस प्रिव्हेंट दी लॉस ऑफ वोट्स. त्यामुळेच जे लॉस वोट्स आहेत ते आपल्याला वाचवता येतील. ॲज अ रिझल्ट ऑफ, याचा परिणाम असा की सेव्हरल हाऊसेस वेअर शॅटर्ड ॲज अ रिझल्ट ऑफ हेवी स्टोन. वादळी खूप जोराच्या वादळामुळे सेव्हरल हाऊसेस, बरेचसे जी घरं आहेत ती शॅटर्ड झाली म्हणजे त्यांचं नुकसान झालं. चा परिणाम, कशाचा परिणाम तर वादळाचा परिणाम. हे आपल्याला एक्झाम्पल मधून व्यवस्थितपणे लक्षात राहील. देअरफोर म्हणजे म्हणून. ही वॉज बिझी देअरफोर ही कुड नॉट कम. ही वॉज बिझी, तो बिझी होता म्हणून तो येऊ शकला नाही. बिकॉज, सो दॅट, दस, ॲज अ रिझल्ट ऑफ, देअरफोर. हे सगळे कॉज आणि इफेक्ट म्हणजे काहीतरी क्रिया झाली आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप पुढचं जे वाक्य आहे तर त्याचे परिणाम स्वरूप आहे. त्याच प्रकारे कॉज आणि इफेक्टचे आणखीन बघूया. ड्यू टू, द ट्रॅफिक जॅम वॉज ड्यू टू अ टेरिबल ऍक्सिडेंट ॲट दी इंटरसेक्शन. ड्यू टू च्यामुळे, कशामुळे? ट्रॅफिक जॅम झालं होतं ड्यू टू टेरिबल ऍक्सिडेंट. एक ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं होतं. ऑन अकाउंट ऑफ, शी रिटायर्ड अर्ली ऑन अकाउंट ऑफ इल हेल्थ. तिच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे ती लवकर रिटायर्ड झाली. अशा प्रकारे आपण हे वापरू शकतो. ॲज,
च्या प्रमाणे जॅक इज ॲज गुड ॲज हिज मास्टर. जॅक जो आहे तो त्याच्या मास्टर इतकाच गुड आहे. ओविंग टू, आता यामध्ये ओविंग टू आणि जर आपण बघितलं कारणच आहे पण ओविंग टू हे कोणत्या तरी ऑब्जेक्टला दाखवतं. आता ओविंग टू फ्लाइट BA213 हॅज बीन डिलेड ओविंग टू फॉग. फॉगच्या कारणामुळे काहीतरी कारण ऑब्जेक्ट तिथे दिलेला असतो ओविंग टूच्या पुढे, तर त्यावेळेला ती जी फ्लाइट आहे ती डिलेड झाली. सिन्स च्या पासून, सिन्स अ पॉलिटिशियन्स नेवर बिलीव्स what he says, he is surprised when others believe him. जेव्हापासून किंवा ज्यापासून पॉलिटिशियन्स नेवर बिलीव्स व्हॉट ही सेज, पॉलिटिशियन्स जे आहेत ते बिलीव्ह करत नाहीत, ही सरप्राइज्ड व्हेन अदर्स बिलीव्ह हिम, तो सरप्राईज झाला कारण बाकीचे त्यांच्यावरती विश्वास ठेवत होते. आफ्टर, आता ह्याच्यामध्ये सिक्वेन्स अँड टाइम शोईंग कनेक्टर्स. आता सिक्वेन्स अँड टाइम शोईंग आधी जे आपण बघितलं ते कॉज आणि इफेक्ट, काहीतरी क्रिया झाली होती त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला कनेक्टर्स बघायचे होते. आता आहेत सिक्वेन्स आणि टाइम शोईंग. सिक्वेन्स म्हणजे ज्या प्रकारे क्रिया घडत जातात, तर त्या क्रिया घडताना जे आपण वर्ड सांगतो, जसे की मी पहिल्यांदा शाळेत गेलो, नंतर मी प्रार्थना म्हटली, प्रार्थनेनंतर आम्ही जेवण केले, अशा प्रकारचे सिक्वेन्स आहे. हा मराठीमध्ये जसा आहे तशाच प्रकारे काही ना काही वर्ड्स आपण इंग्लिशमध्ये सुद्धा वापरतो. तर ते बघूया. पहिला आहे आफ्टर. आफ्टर आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज आय गॉट अ जॉब with my father's company. आफ्टर आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज, जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो कॉलेजमधून त्यावेळेला मला माझ्या वडिलांच्या कंपनीमध्ये जॉब मिळाला किंवा त्यानंतर मला वडिलांच्या कंपनीमध्ये जॉब मिळाला. लॅटर, लॅटर म्हणजे आता आफ्टर आणि लॅटर दोन्ही आपल्याला सेम वाटतात, पण आफ्टर हा काहीतरी थिंग, टाइम आणि प्लेस दाखवतो. तर लॅटर, आय विल कॉल यू फ्रॉम होम लॅटर, मी तुला घरी गेल्यानंतर कॉल करेन. सून, सून म्हणजे त्याचप्रमाणे बघूयात. द डॉग्स रॅन ऑफ ॲज सून ॲज वी अपियर्ड, जसं की आम्ही गेलो तर ते कुत्रे जे आहेत किंवा जे डॉग्स आहेत ते पळून गेले. ॲट द फर्स्ट साईट, पहिल्या क्षणी, पहिल्या क्षणी आपण जसं म्हणतो ॲट द फर्स्ट साईट ही अपियर्ड टू बी व्हेरी ॲरोगंट, पहिल्या क्षणी तो आम्हाला खूप ॲरोगंट किंवा एक उद्धट असा मुलगा वाटला. त्यानंतर हा एक सिक्वेन्स झाला पुढचा. तर ॲट द फर्स्ट साईट हे सुद्धा सिक्वेन्स आणि टाइम शोईंग कनेक्टर आहे. नेक्स्ट, नेक्स्ट तर आपल्याला कळतं द नेक्स्ट एपिसोड इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग, पुढचा एपिसोड जो आहे तो इंटरेस्टिंग असणार आहे. सिक्वेन्स अँड टाइम शोईंग मध्ये फर्स्ट ऑफ ऑल, एखादं स्पीच देताना तुम्ही ऐकलं असेल, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू ऑल फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. सुरुवातीला मी सगळ्यांचे आभार मानतो किंवा आभार मानते की तुम्ही मला ही संधी दिलीत, फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर हा पण सिक्वेन्स झाला. फायनली, एखाद्या वाक्याच्या शेवटी किंवा एखाद्या संवादाच्या शेवटी आपण जर एक कनेक्टर वापरत आहोत तर फायनली, फायनली दे रीच टू होम, फायनली वी कम्प्लिटेड अवर होमवर्क, फायनली वी कम्प्लिटेड अवर प्रोजेक्ट, शेवटी आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण केला, शेवटी आम्ही घरी पोहोचलो. देन, त्यानंतर, वन्स यू रीच टू ऑफिस देन मेक शुअर टू ड्रॉप मेल ऑफ डेली रिपोर्ट. वन्स यू रीच टू ऑफिस, जेव्हा तू ऑफिसमध्ये पोहोचशील, देन मेक शुअर टू ड्रॉप मेल, तुला एक मेल टाकायचा आहे डेली रिपोर्टचा, त्यानंतर तो शुअरली तू ड्रॉप करून देशील. सेकंडली, त्यानंतर किंवा दुसऱ्या वेळेला, सेकंडली यू हॅव टू लुक आफ्टर वेलफेअर ऑफ चिल्ड्रन, मुलांच्या वेलफेअरचा दुसऱ्यांदा विचार करायला, दुसऱ्या वेळेला तू विचार करायला पाहिजे. सेकंडली यू हॅव टू करायला पाहिजे. बिफोर, बिफोर म्हणजे याआधी किंवा त्याआधी, यू हॅव टू ट्राय अगेन बिफोर यू क्विट, क्विट करण्याच्या अगोदर तू एकदा ट्राय केलं पाहिजेस, अशा प्रकारे ते बिफोर. टाइम आणि सिक्वेन्स शोईंग मध्ये आपण एक जवळपास 10 कनेक्टर्स बघितले. पुढे आहे कॉन्ट्रास्ट सेंटेन्स कनेक्टर. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? अपोजिट, एकामेकाला विरुद्ध असणारे. ऑल्दो, ऑल्दोचं काय असणार आहे? ऑल्दो, अनलेस, हवेवर, बट, अदरवाईज. ऑल्दो म्हणजे काय? जरी तरी, जसं आपण बघितलं. ऑल्दो ही वॉज इल, जरी तो आजारी असला, ही वेंट टू वर्क, तरी तो कामासाठी निघून गेला. अनलेस, असं असलं तरी, अनलेस अ चेक इज साइन इट इज इनव्हॅलिड, जरी तो चेक साइन असला तरी सुद्धा तो इनव्हॅलिड आहे. हावेवर, हावेवर म्हणजे असं असलं तरी. आय विल कम हावेवर आय एम बिझी, जरी मी बिझी असलो तरी मी येईल, बट
आता बट कशासाठी वापरणार आहोत? बट आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. इट डज नॉट मॅटर हाऊ लॉंग वी लाईव्ह बट हाऊ. इट डज नॉट मॅटर, हे मॅटर करत नाही की तुम्ही किती वर्ष एकत्र आहात, बट हाऊ, पण कसे एकत्र आहात हे मॅटर करतं. अदरवाईज वॉक स्लोली, अदरवाईज म्हणजे walk slowly on the ice, otherwise you will fall. otherwise नाहीतर, you walk slowly on the ice, बर्फावरून हळू चाल, आपण जसं सांगतो, नाहीतर तू पडशील. कॉन्ट्रास्ट सेंटेन्स कनेक्टर मध्ये कन्व्हर्सली, कन्व्हर्सली म्हणजे या उलट. जॉन मे नॉट बी गुड इन स्टडी, कन्व्हर्सली ही इज गोल्ड मेडलिस्ट इन बॅडमिंटन. जॉन जो आहे तो अभ्यासात जरी हुशार नसला, या उलट तो गोल्ड मेडलिस्ट आहे बॅडमिंटन मध्ये. इन स्पाइट ऑफ सुद्धा, इन स्पाइट ऑफ दिस, इन स्पाइट ऑफ हिज इलनेस ही गेव ऑल एक्झाम्स, जरी तो आजारी असला तरी सुद्धा ही गेव ऑल एक्झाम्स, तरी त्याने सगळ्या एक्झाम दिल्या. डिस्पाइट च्या शिवाय, डिस्पाइट हिज लॅक ऑफ एक्सपिरियन्स, जर आपण बघितलं डिस्पाइट हिज लॅक ऑफ एक्सपिरियन्स, जरी त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसला तरी सुद्धा ही गॉट दी जॉब. ऑन दी अदर हँड, दुसऱ्या बाजूला किंवा त्याच्यासारखंच, शी वेंट, शी इज वॉन्ट टू गो पार्टी बट ऑन दी अदर हँड ऑट टू बी स्टडीइंग. तिला पार्टीला सुद्धा जायचं होतं आणि दुसऱ्या बाजूला तिला अभ्यासही करायचा होता. नेव्हरदलेस शी वॉज व्हेरी टायर्ड, नेव्हरदलेस शी केप्ट ऑन वर्किंग. ती खूप दमली होती तरी सुद्धा ती काम करत होती. अनलाईक, अनलाईक जसं लाईक याचप्रमाणे तसं अनलाईक त्याच्याप्रमाणे नाही. दे आर सो अनलाईक नोबडी वुड बिलीव्ह दे वेअर सिस्टर्स. दे आर सो अनलाईक, त्या दोघी खूप वेगळ्याच दिसतात, जसे की दुसरं कोणीही विश्वास ठेवू शकत नाही की त्या दोघी बहिणी आहेत. एम्फॅसिस सेंटेन्स कनेक्टर. एम्फॅसिस म्हणजे ऑल्सो, ऑफकोर्स, इंडीड, नोटेबली, ज्याच्यामध्ये एम्फसाइज्ड केलेली सेंटेन्स आपल्याला किंवा सेंटेन्स एम्फसाइज्ड करण्यासाठी आपण जे वर्ड्स वापरतो. तर पहिला आहे ऑल्सो. ऑल्सो म्हणजे त्याच्यासारखाच. सल्फर इज ऑल्सो यूज टू स्टरिलाइज इक्विपमेंट. सल्फर हे स्टरिलाइज करण्यासाठी सुद्धा वापरतात. ऑफकोर्स, नक्कीच. ऑफकोर्स दिस इज जस्ट अ पर्सनल ओपिनियन. नक्कीच हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. इंडीड, इंडीड म्हणजे खरंच. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. ही आपण कोट वाचली असेल किंवा माहित असेल आपल्याला. जो कोणी गरजेच्या वेळेला आपल्याला उपयोगी ठरतो तोच आपला खरा मित्र. नोटेबली मेनी स्टुडंट्स वेअर अब्सेंट, नोटेबली द मॉनिटर. नोटेबली म्हणजे विशेषतः. मेनी स्टुडंट्स वेअर अब्सेंट, बरेचसे विद्यार्थी अब्सेंट होते किंवा गैरहजर होते. नोटेबली द मॉनिटर, विशेषतः वर्गाचा मॉनिटर सुद्धा अब्सेंट होता. स्पेसिफिकली, विशेषतः त्यानंतर स्पेसिफिकली आहे. द बॉटल वॉज स्पेसिफिकली लेबल्ड पॉइझन. त्याच्यावरती लक्षणीयरित्या लिहिलेलं होतं. लक्षणीय म्हणता येणार नाही, त्याच्यावरती विशेषतः लिहिलेलं होतं. द बॉटल वॉज स्पेसिफिकली लेबल्ड पॉइझन, त्याच्यावरती एक स्पेसिफिक मार्क केलेलं होतं. सिग्निफिकंटली, हर बिहेवियर वॉज सिग्निफिकंटली इम्प्रोव्हिंग. सिग्निफिकंटली म्हणजे लक्षणीयरित्या, जे आपल्याला एक ज्याच्यामध्ये आपण लक्षवेधक असं काहीतरी ग्रोथ झाली किंवा त्याच्यामध्ये प्रगती झाली, तर ते आहे हर बिहेवियर. तिचा बिहेवियर सिग्निफिकंटली इम्प्रूव्हिंग म्हणजे लक्षणीयरित्या चांगल्या प्रकारे वाढत होता. ॲज कंपेअर ॲज, ही कंपॅरिझन रिलेटेड सेंटेन्स कनेक्टर्स आहे. ही ॲज गुड ॲज शालिनी, ती शालिनी इतकीच चांगली आहे. लाईक त्याचप्रमाणे. ही वॉन्टेड टू बी सक्सेसफुल ॲज लाईक हर सिस्टर, त्याचप्रमाणे तिच्या बहिणीप्रमाणेच तिला सक्सेसफुल व्हायचं आहे. ॲज इफ, असं असलं तरी. ही सडनली अपियर्ड ॲज इफ बाय मॅजिक, ती लगेचच म्हणजे ती लगेचच समोर आली जसे की मॅजिक झालं. जसं की ॲज इफ म्हणजे मॅजिक. ही सडनली अपियर्ड ॲज इफ मॅजिक, जसं एखाद्या मॅजिक प्रमाणे किंवा जादूप्रमाणे ती सडनली समोर आली. सिमिलरली त्याचप्रमाणे. शी wrote अ लेटर सिमिलरली ॲज दी मेल, जसा मेल लिहिला होता त्याचप्रमाणे तिने लेटर सुद्धा लिहिलं. इन द सेम वे, त्याच प्रकारे. रोहन सक्सेड इन द सेम वे ॲज रिया, जशी रियाची सक्सेस स्टोरी आहे त्याचप्रमाणे रोहन सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल
झाला किंवा इन द सेम वे त्याच प्रकारे. आता याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत की आपल्या जे IBPS किंवा ज्या काही एक्झाम्स असतात तर त्यामध्ये कशा प्रकारे येऊ शकतात. तर पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे येईल की वरती दोन वाक्य आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 3 असे कनेक्टर्स आहेत, तर त्याच्यापैकी कोणकोणते कनेक्टर्स तुम्ही यूज करू शकता. तर एका वेळेला 1 किंवा 2 अशा दोन्ही कनेक्टर्स तुम्ही खाली जे ABCDE असे जो ऑप्शन आहेत त्याच्यावरती आपण दिलेले असतात. माय ग्रँडफादर नियरली 80 म्हणजे पहिलं वाक्य आहे माझे आजोबा जवळपास 80 वर्षाचे आहेत. ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह, तरी सुद्धा ते ऍक्टिव्ह आहे. आता ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह म्हणजे ही दोन वाक्य जर जोडायची असतील तर आपण काय वापरू शकतो, ऑल्दो. ऑल्दो आठवलं, जरी तरी. माय ग्रँडफादर नियरली 80 ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह. जरी माझे ग्रँडफादर 80 वर्षाचे असले तरी ते ऍक्टिव्ह आहे. हे सेंटेन्स येऊ शकतं. पण पुढे बघूया. ॲज करंट सेंटेन्स जर कनेक्टर्स आपण 1, 2 किंवा 3 वापरतोय तर ऑप्शन मध्ये आपल्याला ओनली फर्स्ट म्हणजे फक्त पहिलं कनेक्टर्स येऊ शकेल. बोथ 1 and 2 पहिलं आणि दुसरं येऊ शकेल. ओनली 3 फक्त तिसरं येऊ शकेल. ऑल ऑफ दिस तीनही कनेक्टर्स त्याला जोडून येऊ शकतील. नन ऑफ दिस किंवा कोणतंही कनेक्टर्स त्याला जोडू शकत नाही या दोन वाक्यांना. हे आपल्याला ऑप्शन असणार आहेत. ॲज माय ग्रँडफादर नियरली 18 ॲज जसे की माझे ग्रँडफादर 80 चे आहेत किंवा 80 वर्षाचे आहेत. ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह, ते ऍक्टिव्ह आहेत. जसं ते आहेत तसे ते ऍक्टिव्ह आहे. ते होऊ शकेल का. तर बिकॉज, बिकॉज काय आहे, माय ग्रँडफादर नियरली 80 माझे जे आजोबा आहेत ते 80 वर्षाचे आहेत. बिकॉज कारण की ते व्हेरी ऍक्टिव्ह आहेत तर हे येऊ शकत नाही. तर ऑल्दो, ऑल्दो जे आपण बघितलं होतं ते 80 वर्षाचे आहेत तरी सुद्धा ते ऍक्टिव्ह आहेत. अशा प्रकारे ओनली फर्स्ट इज द आन्सर. पुढे आहे आय वॉज नॉट इन द सिच्युएशन टू स्टेप आउट ऑफ द हाऊस येस्टरडे बिकॉज माय सिव्हिअर हेडेक. माझ्या सिव्हिअर हेडेकमुळे मी बाहेर पडू शकलो नाही. I attended the sales meeting at my office on the instruction of my senior management. मी बाहेर पडू शकलो नाही. I attended the sales meeting. मी सेल्स मीटिंग ऑफिसमध्ये अटेंड केली on the instruction of my senior management. आता याच्यामध्ये काय, on the other hand, since, by comparison, nevertheless or none of these. On the other hand, एका बाजूला माझं डोकं खूप दुखत होतं आणि दुसऱ्या बाजूला मी जसं की मला सिनियर मॅनेजमेंटने सांगितलं होतं मीटिंग अटेंड करायला, मी ती सुद्धा केली. सिन्स जसं माझं डोकं दुखत होतं तरीही मी ती जी मीटिंग आहे ती अटेंड केली. बाय कंपॅरिझन म्हणजे काय, कंपॅरेटिव्हली म्हणजे याच्यामध्ये दोन्ही कंपॅरिझनचे काही वाक्य आहेत का, तर नाही. नेव्हरदलेस काय सांगितलं होतं, त्याचप्रमाणे किंवा जसं की I was not in a situation to step out house yesterday because of my severe headache. माझ्या सिव्हिअर हेडेकमुळे मी बाहेर जाऊ शकलो नाही. तरी सुद्धा I attended the sales meeting. तरी सुद्धा मी मीटिंग अटेंड केली at my office on the instruction of my senior management. अशाच प्रकारे आपण आपला जे टेलिग्राम चॅनल आहे सेवा सामाजिक विकास संस्था याच्यामध्ये आपण जे पोल्स राहतात त्या पोल्स वरती आपण अशा प्रकारे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आणि त्याचे कनेक्टर असे आपण घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या सेवा सामाजिक विकास संस्था या टेलिग्राम चॅनलला जॉईन केले नसेल तर नक्की जॉईन करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.